आकाशवाणी नागपूर संस्कृती भेलोंडे आपल्याला ठळक बातम्या देत आहे. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन उद्या 21 आणि 22 मार्च रोजी महाराष्ट्राच्या भेटीवर येणार आहेत. उपराष्ट्रपती पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर हा त्यांचा पहिलाच महाराष्ट्र दौरा आहे. आपल्या या भेटीत उद्या 21 मार्च रोजी उपराष्ट्रपती नागपूर इथल्या महर्षी व्यास सभागृहात भारतीय युवा संसदेच्या 29व्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या उद्घाटन समारंभाला उपस्थित राहणार आहेत. अत्यंत गुंतागुंतीच्या गुन्ह्यांच्या तपासासाठी AI म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा आधार घेणारा राज्यातील पहिला प्रायोगिक प्रकल्प नागपूर ग्रामीण पोलीस दलाकडून राबविला जात आहे. यासाठी महाक्राईम OS या AI प्लॅटफॉर्मचा वापर केला जात आहे. या ऑपरेटिंग सिस्टीमच्या खरेदीसह इतर बाबींसाठी गृह विभागानं सुमारे 2 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यामुळे देशात प्रीमियम पेट्रोलच्या किमतीत लिटरमागे 2 ते ₹2.25 रुपयांची वाढ झाली आहे. औद्योगिक वापराच्या डिझेलच्या किमतीत 22 रुपये प्रतिलिटर वाढ करण्यात आली आहे. सर्वसाधारण पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत अद्याप कोणतीही वाढ झालेली नाही. याविषयी पेट्रोलियम मंत्रालयाच्या सहसचिव सुजाता शर्मा यांनी माहिती दिली. आर्थिक वर्ष संपत येत असल्यानं तसंच नवीन वर्षानिमित्त मालमत्ता खरेदी विक्री व्यवहारांना वेग येण्याची शक्यता आणि महसूल वसुलीच्या इष्टांकाची पूर्तता करण्यासाठी राज्यातील दुय्यम निबंधक कार्यालय सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशीही सुरू ठेवण्याचा निर्णय नोंदणी आणि मुद्रांक विभागानं घेतला आहे. महाराष्ट्राचे नोंदणी उपमहानिरीक्षक यांनी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार 26, 28, 29 आणि 31 मार्च 2026 या 4 सार्वजनिक तसंच साप्ताहिक सुट्ट्यांच्या दिवशी दुय्यम निबंधक कार्यालये कार्यरत राहतील. बँक खात्यात वर्षाला 10 लाख रुपये रोख जमा केले किंवा काढले तर ग्राहकांना आता पॅन क्रमांक देणं 1 एप्रिलपासून बंधनकारक असेल. सध्या ही मर्यादा दिवसाला 50,000 रुपये इतकी आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं नव्या आयकर कायद्याच्या नियमांची अधिसूचना आज राजपत्रात प्रसिद्ध केली. 1 एप्रिलपासून हे नियम लागू होणार आहेत. 101व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदावर ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांची एकमतानं निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या 18 मार्च रोजी झालेल्या सभेत हा निर्णय घेण्यात आला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यापुढील बातमीपत्र उद्या सकाळी 10:58 प्रसारित करण्यात येईल. नमस्कार.